नमस्कार मित्रांनो, आज आपण वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत. सर एकदा आपला परिचय सांगा. संजय बळीराम खटवकर. तर धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वाडा घेण्यासाठी आम्हाला परमिशन दिलेले आहे. मित्रांनो, हा पूर्ण वाडा आपल्याला वरती डिझाईन दिसत आहे, वेगवेगळं नक्षीकाम झालेलं आहे. छोट्या छोट्या विटांमध्ये बनवलेला वाडा. वरतून एक खिडकी आहे, जसे की आपण जनरली वाड्यांमध्ये पाहत असतो. व्हेंटिलेशनसाठी हवा जाण्यासाठी ज्या काही खिडक्या ठेवलेल्या आहेत त्याही सुंदर आहेत. आणि आता आपण आतमध्ये जाऊन हा वाडा कसा आहे ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला ही चौकट पाहायला मिळते. आणि सर, तुम्हाला आयडिया आहे का हे लाकूड कशाचं आहे? सागवानाचं लाकूड आहे. 1920 मधील हा वाडा असून खूपच जास्त जुन्या पद्धतीचं बांधकाम आपल्याला हे पाहायला मिळतं, जे की चिऱ्यांमध्ये बांधलेलं आहे. तर मित्रांनो, हे ढाळज आहे. ढाळजमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आगळ पण पाहायला मिळते, जे की जनरली आपल्याला सर्व ठिकाणी इकडल्या साईडला आपल्याला बाहेर वडले तर निघत. बाहेर ओढलं म्हणजे यूज मध्ये आहे. लाकूड असं निघत लय लांब. क्या बात आहे. आतून हे नवीन बांधकाम केलं तुम्ही, आणि हे पण नवीनच आहे. हे जुनं आहे. हे जुनं आहे. अच्छा, हे जुनं आहे. ह्या छोट्या इटामधलंच बांधकाम आहे. ठीक आहे. माळवत आहे जुनं. तर मित्रांनो, पाहू शकता वरतून माळवद आहे, जे की आपल्याला जनरली पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आले आले आपल्याला सुंदर अशा पद्धतीचं डबल मजली भव्य दिव्य असं बांधकाम पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण पाहू शकता हे डिझायनिंग जे आहे लाकडाचे, जे मोठे लोक होते ते अशा